15व्या वित्त आयोगासह केंद्र आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीचं योग्य नियोजन करून ग्रामीण भागाच्या विकासाला गती द्या अशी सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी केली। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या कार्यालय प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्ह्यातील महत्त्वाची सर्व पदं नामदार मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात दिली आहेत, पण हा निव्वळ योगायोग आहे असं सांगत नामदार मुश्रीफ यांनी के.पी. पाटील यांना चिमटा काढला। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज कार्यालय प्रवेश केला। नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फीत कापून कार्यालय प्रवेश कार्यक्रम पार पडला। या निमित्त अध्यक्षांचं दालन सजवण्यात आलं होतं। 9 वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या। ग्रामीण विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। जिल्हा परिषदेचे बहुतांश सदस्य नवीन आहेत, त्यामुळे या सदस्यांना ग्रामीण विकासाच्या योजनांची माहिती होणं आवश्यक आहे। त्यासाठी कार्यशाळा घेतली जाईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। 15व्या वित्त आयोगाच्या निधीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी गावागावापर्यंत पोहोचून ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सर्व सदस्यांनी एकोप्यानं काम करावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं। तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या कामाचं नामदार मुश्रीफ यांनी कौतुक केलंय। जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची पदं कागल मतदारसंघात गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र हा केवळ योगायोग असून के.पी. पाटील यांना बोलायची संधी दिली असती तर त्यांनी आम्हाला चांगलेच चिमटे काढले असते असं नामदार मुश्रीफ यांनी म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले। सर्वांना सोबत घेऊन विकास योजना राबवण्याचा मानस असल्याचं नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी सांगितलं। यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, सदस्य संग्राम कुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला माजी आमदार के.पी. पाटील, राजेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, रामराजे कुपेकर, रणवीर गायकवाड, सतीश पाटील, राजेखान जमादार, शशिकांत खोत, दत्ता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते।